युनेस्कोत पन्हाळगडाचा समावेश करू नका, पन्हाळवासियांच्या हरकतीचे प्रांतांना निवेदन। जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश करू नका म्हणून पन्हाळवासियांनी शाहूवाडी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे आज हरकतीचे निवेदन सादर केले। या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसोबत पन्हाळवासियांनी बैठक घडवून आणा व युनेस्कोचे नियमावलीची माहिती द्या, येथील लोकांचे कसलेही नुकसान होणार नाही असं लेखी द्या असे गाऱ्हाणे मांडले। दिलेल्या निवेदनात पन्हाळगडासह महाराष्ट्रातील 11 किल्ले युनेस्कोमध्ये गेल्याच्या हालचाली झाल्या आहेत। पन्हाळकडे हिल स्टेशन असून येथे फार पूर्वीपासून लोक राहतात। तटबंदी आणि ऐतिहासिक वास्तू शेजारील 100 मीटरच्या मधील इमारती पडणार असून गडावरील लोकांना इतरत्र हलवले जाणार आहे व त्यांच्यावर अनेक बंधने येणार आहेत। तटबंदी जवळच्या सर्व व्यावसायिकांना हलवले जाणार आहे, त्यामुळे हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांवर मोठं संकट येणार आहे। तसेच येथे तालुकास्तरीय कार्यालय आहेत। सध्या येथील टॉवर हलवणं प्रक्रिया चालू झाल्या आहेत, त्यामुळे येथील तालुकास्तरीय कार्यालय आपोआपच स्थलांतर होऊन पन्हाळा शहर ओस पडणार आहे। राजस्थानमधील जैसलमेर या किल्ल्याला येथील लोकांनी भेट देऊन आली आहेत। पन्हाळगड युनेस्कोत गेला तर तेथील लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे। तरी पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करू नका, अन्यथा जनआंदोलन, रास्ता रोको, साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे। नागरिकांच्या व्यवसायावर, नागरिकांच्या बांधकामावर आणि एकत्रित तालुक्याच्या ठिकाणावर फार मोठा परिणाम करणारा हा विषय आहे। हा गांभीर्याने घेणारा विषय आहे। वास्तविक शासनानं स्वतःचं काहीतरी आपलं महत्त्व वाढावं या दृष्टीनं हा जरी पन्हाळ किल्ला त्यात समावेश केला असला तर पन्हाळ किल्ल्यावर जी काय बंधनं येणार आहेत, ज्याचं काठी येणार आहेत, त्या नागरिकांना भविष्यात फार मोठा नुकसान करणार आहेत आणि पर्यायानं ते शासनाचं सुद्धा नुकसान करणार आहेत। कारण आज अखेर या पन्हाळ्यावर नागरी वस्ती असल्यापासून, पूर्वीपासून ताराराणीच्या अगोदरपासून या ठिकाणी नागरिक वस्ती आहे आणि त्यामुळे या प्रत्येक मॉन्युमेंटचं काळजीपूर्वक लक्ष या नागरिकांचं राहिलेलं आहे आणि म्हणून आज इमारती सुस्थितीत आहे। बाकीच्या किल्ल्यावर जर तुम्ही जाऊन बघितला, रायगड असून किंवा आणि कुठल्याही किल्ल्यावर जर जाऊन बघितला तर सगळ्या इमारती ह्या जमीनदोस्त झालेल्या आहेत, कारण तिथं नागरिक वस्ती नाही, नागरिक वस्ती राहण्यासारखी परिस्थिती नाही। त्याशिवाय आपल्या इकडचं वैशिष्ट्य म्हणजे पन्हाळा हा असा एकमेव किल्ला आहे की ज्या ठिकाणी ऐतिहासिक आणि थंड हवेचं म्हणजे दोन्ही असलेला हा मला वाटते भारतातला एकमेव किल्ला असेल की जिथं ऐतिहासिक पण आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने थंड हवेचं ठिकाण आहे। त्यामुळे या किल्ल्याचं महत्त्व वेगळं आहे, एरिया मोठा आहे। हा किल्ला शिवाजी महाराजांना अतिशय आवडत होता, असा हा राहण्याचं ठिकाण आहे, इंग्रजांच्यापासून राहण्याचं ठिकाण आहे। आज या तुम्ही खरोखर 1978ला जो प्लॅन झाला होता त्या आर्किओलॉजीचे महाराष्ट्राचे मुख्य जे आहे ट्रॅव्हल प्लॅनचे महाराष्ट्राचे मुख्य आणि नगर परिषद यांनी बसूनचे प्लॅन त्या मॉन्युमेंटच्या आडवं काय यायला नको या दृष्टीनं तटबंदीपासून फक्त 15 मीटरचा नियम होता आणि तोच नियम जास्तीत जास्त त्यांनी लागू करावा। अन्य बाकीचे सगळे नियम हे पन्हाळ्याच्या दृष्टीनं कमी करावेत, रद्द करावेत, तरच पन्हाळ्याचं महत्त्व वाढणार आहे, पन्हाळ्याचं पर्यटन वाढणार आहे। आणि युनेस्कोला हा नागरिकांचा फार विरोध आहे। तुम्ही लोकांना विश्वासात न घेता सगळं काम चालू आहे। मिटिंगा पहिल्या सुरुवातीला 1-2 मिटिंगा झाल्या, त्यात नागरिकांना बोलवलं होतं, नागरिकांना समजलं म्हणून नागरिक गेले। नंतर जे मिटिंग बोलली आणि मिटिंगमध्ये जे ठरलं होतं आणि मिटिंगमध्ये जे सांगितलं होतं कलेक्टर साहेबांनी असले किंवा अन्य अधिकाऱ्यांनी, त्याप्रमाणे ते कुठल्याही आर्किओलॉजीचे नियम सोडून दुसरे कुठलेही नियम लागू होणार नाहीत म्हणून सांगितलं। पण प्रत्यक्षात पाण्याची टाकी काढण्यासाठी सांगितली, टॉवर काढण्यासाठी सांगितले। जकात नाका जो ऐतिहासिक पन्हाळ्याच्या नगरपालिकेच्या स्थापनेपासून जो ऐतिहासिक पन्हाळ्याचा जकात नाका होता तो काढून टाकला। रेस्ट हाऊसचा आज गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस जे आहे, ज्या ठिकाणी सज्जाकुटीचं जे वास्तव्य आहे त्या ठिकाणचं जे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आहे ते पूर्वीपासून फार वर्षापासूनच आहे, 100 वर्षापासूनच आहे, ते सुद्धा काढावं म्हणून प्रयत्न चालू आहे। हळूहळू या ठिकाणी हे तालुका हलवायचा प्रयत्न गव्हर्नमेंटचा शासकीय लेवलला प्रयत्न काय चालू आहे का काय अशी शंका नागरिकांना निर्माण होत आहे आणि म्हणून या सर्व नागरिकांचा या युनेस्को वर्ल्ड हेरिटेजला पन्हाळ्यात समावेश करण्यात। यावेळी ॲडव्होकेट रवींद्र तोरसे, माजी नगराध्यक्ष आसिफ मुकाशी, चंद्रकांत गवंडी, संदीप लोटलीकर, अख्तर मुल्ला, जमीर कादरी, जमीर गार्दी, सुनील हावळ, रामराव पर्वत गोसावी, अरविंद भोसले, आनंद जगताप, दीपक आंबिलढोक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी रामचंद्र काशीत, पन्हाळा। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।